नमस्कार. मी शंकर स्वामी ब्लॉग मध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? छानच असाल अशी अपेक्षा धरूया. कडक ऊन, रखरखत ऊन, पोळणार ऊन, अशा या उन्हाच्या दैना आणि माणसाचे घामाचे ओघळ हेच माणसाचं ओळत ऊन, चटका देणारं ऊन. अशा या उन्हाच्या उतरत्या वेळेला 4, 4:30, 5ची वेळ असेल. आमचे परिचित मामा, आपण मामाच म्हणूया, वय वर्ष 82, थोडे घरामध्ये कन्फ्युजन अवस्थेमध्ये टीव्हीचे चॅनल पाहून पेपर वाचून कुठ झालेले. त्यांना माहिती की आता आपल्या शंकरकडे आल्यानंतर थोडं मन मोकळं होतं, मन हलकं होतं, असा भाव आहे. आले. आपल्याला माहित होतं की हे व्यक्ती घरामध्ये त्रस्त असतात, चिंताग्रस्त असतात. पूर्व इतिहास त्यांना ऐकून, वधून आणि हसून फ्रेश रिचार्ज होण्याची स्थळ म्हणजे आम्ही. त्यामुळं ते आमच्याकडे आवर्जून येतात, आठवणीने येतात. कारण दुःख व्यक्त करायला आणि सुखाचे काही क्षण, जुन्या आठवणी काढायला आपला जवळचा कुणीतरी असायला हवाय, यासाठी मन मोकळं करण्यासाठी ते येत. आणि आले दुपारी. गप्पा कस काय? हे म्हणलं सत्यावर निगडीत असणारं हे जीवन पूर्ण सत्य. ते म्हणले काय पूर्ण सत्य? माणसाचा श्वास की धन. सुरुवातीतून ते म्हणले की श्वास महत्वाचा. आले ना बरोबर बरोबर. पण मी म्हणलं मामा, दवाखान्यामध्ये गेल्यावर, दम लागल्यावर श्वासाचं मोल कोण जास्त कमाई करतो? तर ते म्हणले की डॉक्टर. घरच्या माणसाची काय होतो? किंवा घरच्या माणसाची घालमेल. मी म्हणलं ते कस काय? ते म्हणले की सोन्याचं अंड देणारी कोंबडी जिवंत राहिली पाहिजे. सोन्याचे अंड देणारी कोंबडी जिवंत राहिली पाहिजे. फायदा. मी म्हणलं बरोबर. आणि त्यांना स्वतःचा ते जे असतो ना व्यक्तिगत अहंकार, तो जागा करण्यासाठी त्यांना बरं वाटलं. कारण आपली कदरदान करणारा कदरदान व्यक्ती असा खोचक जरी बोलत असला तर हे जग लाभालोभाचं आणि मोहाने भरलेलं आहे असं त्यांना माहित बी असतं. परंतु आपणही म्हणलं की श्वास भारी की पैसा, तो 2 जणांना पैसा आवडतो, कुटुंबाला आणि डॉक्टरला, आहे ना. तर विषय असा असतो की ज्येष्ठ माणसं झालेली असतात, खूप त्यांनी आयुष्य झेललेलं असतं, कष्टात जीवन गेलेलं असतं, आता कष्ट करणं शक्य नसतं आणि एकटेपण त्यांना खूप दुःखदायक वाटतं. त्यासाठी आपल्या जवळच्या बोलक्या माणसाकडे गेलं की मन हलकं होतं. आणि बरेच काही शंका घेणं. मी म्हणलं पिकल्या पानाचा देत की ओ हिरवा. लगेच हसले. अरे म्हणले आम्ही जवानीमध्ये किती लावण्या पाहिल्या, किती गाणे पाहिले, आम्ही कुठं कुठं नाही गेलो. आम्ही हेच म्हणलं मामा, माणसाचं तरुण पण आम्ही रिवर्स आणतो. मग हे नाही तर काय. तर माणसाला शृंगार, आहार आणि तारुण्य हे आठवणीनं पुन्हा पुन्हा वापस आणणं गरजेचं असतं. पहा. तर त्यांनी किस्से सांगितले. आम्ही त्यावेळेला काय काय करायचो. म्हणलं काय काय करायची? अरे आम्ही खूप मौज मजा, आमचे दोस्त, आम्ही तीर्थयात्रेला जायचो, गाणे ऐकायला जायचो, चांगले ड्रेस घालायचो, कपडे घालायचो. थाट होता, बुलेट गाडी, SD गाडी. त्या काळात आम्ही गाड्यांनी फिरायचो.
अंगात ताकद होती, काही वाटत नव्हतं. मी म्हणलं आता आता काय घेऊन बसलाय राव, आता 80-82 वर्ष झालं, दुनियाच्या गोळ्या खातो, औषधं खातो, असता कसला श्रृंगार नाही नाही म्हणलं मामा, माणसाला 2:30-3 वाजता असे चांगले गोड स्वप्न पडते आणि जुन्या आठवणी दाटून येतात. अरे हा यार बरोबर आहे. मी म्हणलं काय झालं, काय स्वप्नच पडलं होतं. मी म्हणलं हाय का नाही, इतकं सांगण्यासाठी इतकं येण्यासाठी जवळचा माणूस लागतो, हे तितकंच खरं. धन्यवाद. बोला, गप्पा मारा, आनंदी रहा. जीवन महान आहे.